नमस्कार. एक सामाजिक भाग त्यांनी सांगितलाय. राम रहीम करीम केशव एक आहे ते आपल्याला कधी कळायचंय. एक पूर्वेला जातो, एक पश्चिमेला. एकाचा पीर पैगंबर, एकाचा गंगाच्या किनाऱ्यावरचा देव. हे सगळं काय तो म्हणून एका वाक्यात विचारतोय, जिथं मशीद नाही देऊळ नाही तिथं कोण आहे मग सांगा बरं. आहे ना कुणीतरी तिथं, आणि तोच तर खरा परमेश्वर आहे. राम रहीम करीम केशवाला राम, सर्व तोच आहे. एक सुंदर उपमा त्यांनी सांगितली आहे की काय देव बहिरा आहे काय. काकर पाथर जोडी के मस्जिद मोठी बांधली आणि त्याच्यावर मुल्ला मोठ्यांदा बांग देतो. ऐकायला जात नाही का खुदाला. त्याला त्यांनी म्हटलंय, जाकी खातीर बांग देई ता दिली ही भीतर सोय. म्हणजे स्वतःला ऐकवण्यासाठी गातो का काय हा बांग. त्याच्या मनातच तर तो आहे. आणि पुढे जाऊन पहा किती सूक्ष्म उपमा दिली आहे त्यांनी. क्या तेरा साहब बहरा है चिंटी के पग नेवर बाजे सो भी साहब सुनता है. मुंगीच्या पायातलं पैंजण अशी कल्पना केली आहे कबीरानं. काय बहारची कल्पना आहे पहा. मुंगीचे ते पाय केवढे आणि त्या पायामध्ये पैंजण आहेत. त्याचा आवाज हा खुदा ऐकतो. आणि त्याला तुझं मनातल्या मनात जरी किंवा थोड्या हळू आवाजात जर बांग दिलीस तर ऐकायला येणार नाही का बाबा. माला फेरी तिलक लगाया लंबी जटा हे सगळं केलं, पण अंतरामध्ये कुफर कटारी आहे. आणि म्हणून तो बजावतो, यो नाही साहब मेलता. असा नाही लाभत देव, तो बहिरा नाहीये. मग खऱ्या भक्त योग्याचं एक लक्षण सांगितलंय. ते वर्णन सगळं फार काही वेगळं नाहीये. मुद्रा न निद्रा, आसनामध्ये राहणं, जप तप मनातल्या मनात. आणि पुन्हा एकदा तो अनहद नाद वाचतो आहे. पंचपरजारी भस्म, सगळे हे जे 5 महाभूतांचं सुद्धा भस्म करून तो मूक होऊन समाधीमध्ये आहे. आणि मग तो लंका ओलांडेल रामासाठी. यात काय अवघड आहे. जिसका मन मस्त है उसके पास समस्त है. आणि ऐसे खेल रचो मेरे दाता जो देखू वा तू को तू. कुठेही पाहिलं तरी तू मला दिसतोस आणि हा तुझा खेळ कळतो बरं मला. आता हे जे सुंदर चित्र आहे, या चित्राची अवस्था आपल्याला भावविभोर असं म्हणता येईल. हे रंगानी रंगवलेलं चित्र आहे. हेच चित्र शब्दांनी रंगवलेलं आहे कबीरानं. त्यामुळं हिंदीतली पहिली गझल कबीरानं लिहिली असं म्हणायला काही प्रत्यवाय असू नये. ही वाचताना आणि आपल्या मनाशी गाऊन पाहायला हरकत नाही. हमन है इश्क मस्ताना हमन को होशियारी क्या. हे आपण साध्या चालीवर म्हणूच शकत नाही. हे या नृत्याच्याच, म्हणजे ती पग घुंगरू बांध मीरा नाचायला लागली ना, ती या मूड मध्ये आहे की सगळं जग विसरलंय. आमचं इश्क म्हणजे मस्ताना आहे. रहे आजाद या जग में हमन दुनिया से यारी क्या. स्वतंत्र आहे आम्ही, या दुनियाची यारी काय आहे आमच्या. जो बिछड़े है प्यार से भटकते दर बदर फिरते हमारा यार है हम में हमन को इंतजारी क्या. गझल और दुसरी क्या असं म्हणायला पाहिजे आपण. गझलचा टोन आहे हा सगळा. आणि गझल मधला जो एक मस्त अशा प्रकारचा मूड असतो या नृत्याचा, तोच याच्यामध्ये आहे. हे शब्द पहा कसे. हमन को इंतजारी क्या, खलक सब नाम जपने को बहुत कर सिर पटकता है. डोकं आपटतात ते लोक सगळ्या जगातले आणि नाम घेत बसतात. हमन गुरु नाम साचा है हमन दुनिया से यारी क्या. काय करायचंय आम्हाला ते. आम्ही असे बेफिक्र आहोत, बेदरकार आहोत की हम न पल बिछडे पिया हमसे न हम बिछडे पिया से. एक क्षणभर सुद्धा आमचा त्याच्याशी वियोग होत नाही. उन्हीं से नेह लागी है हमन को बेकरारी क्या. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे जे स्पिरिट म्हणतो तसं आहे की स्वतःला विसरून, भान विसरून हे नृत्य चाललंय. म्हणजे हा नर्तक हा नृत्यच झालाय. तो नाचत नाहीये, तो नृत्य आहे. हमन को बेकरारी क्या, या मिलनाच्या आम्ही धुंदीत आहोत. आणि कबीरा इश्क का नाता दुई को दूर कर दिल से. हे
मनापासून बाजूला जाणं हे इश्काचं नातं. जो चलना राह नाजूक है, हमन सिर बोझ भारी क्या. हे इतकं नाजूक आहे, तरल आहे, की याचा आम्हाला काय डोक्यावर ओझं थोडंच होणार आहे. तो बोज आमच्या शिरावर नाही आणि आम्ही असे हे नर्तनामध्ये गुंगलेले आहोत. प्रेम भगती ऐसी कीजिये मुख अमृत बरसेचन. प्रेम पाहिजे तर ते हे असं की स्वतःला पूर्णतया विसरून, म्हणजे आपल्या भारतीय तत्वज्ञानात शरणागती आणि प्रपन्नता भेद मानले. शरणागती म्हणजे मी शरण जात आहे हा भाव, प्रपन्न मध्ये मी नाही, मी शरण जातोय हा भाव नाही, तर केवळ शरण जाणं आहे. मी नाही तर या नृत्याच्या गीतामध्ये किंवा गीताच्या नृत्यामध्ये मी नाही, हे जे एक बेदरकार अशा प्रकारची भावना आहे, भावविभोर अवस्था, अशी ही असामान्य अशी हिंदीतली पहिली गझल म्हटली पाहिजे, जिचा मान कबीराशिवाय दुसऱ्या कुणाकडे जाणार नाही. हा मूड आहे. पण आपल्याला माहिती आहे ह्या सर्व संत कवींच्या काव्यामध्ये एक सरळ सोट मूड कधीच नसतो. तुकारामांनी जसं ओस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणे, अतिशय करुण प्रकारचं असं ते पद त्यांनी म्हटलंय, तसं इथं कबीराने म्हटलंय, मन तू पार उतर कह जय. कुठे उतरायचं रे, आगे पंथी पंथन कोई कूच मुकामन पाय. वाट अशी आहे की वाट नाहीच आहे असं वाटतंय आणि कोणी पंथी दिसत नाही. नाही तर नीर, कारण पाणी नाही, बरं पाणी असेल तर कोणी नावाडी नाही, नेणारा कुणी नाही, धरती नाही, गगन नाही, काहीच नाही. न कुछ वार न पारा, बार ही बार देख मन अंत कहू मत जय. जायचंच तरी कुठे आहे. कबीर कहे सब छांडी कल्पना, ज्यो के त्यो ठहरे. आणि नक्षत्रांचं देणं मध्ये कौशल इनामदारांनी हे अतिशय सुंदर गायलं होतं. ही जी एक आध्यात्मिक प्रवासातली एक विशिष्ट टप्प्यावरची उदासी, आणि मग वास्तवाला निर्ममपणे भिडताना मग शेवटी ती व्यक्ती, तो योगी साधक स्वतःला म्हणतो आता आहे तिथं थांबावं हे बरं. याला पाश्चात्य परंपरेमध्ये ब्लॅक नाईट ऑफ द सोल असं म्हणतात, की ही अवस्था मी जो जॉन डन कवी म्हणतेय त्यानं आपल्या काव्यामध्ये सुद्धा ती अवस्था वर्णन केली आहे. ती तुकारामांनी वर्णन केली आहे, इथं कबीरानी पण वर्णन केली आहे, की आता काय मला समजत नाहीये, मी आहे तिथं आपलं उभं राहणार आहे. कधी तपश्चर्या फळाला आली तर बघू भेटतंय का कुणी, त्याला जर दया आली तर येईल तो. एरवी ओस झाल्या दिशा आणि आगे पंथ न कोई हे सगळं एकच आहे. आणि मग काही वेळा थोडीशी त्याची चाहूल लागते, आणि ती चाहूल लागल्यावर त्याचं मन मतवारा होऊन जातं. उनमनी चढा गगन रस पीवय, त्रिभुवन भया उजियारा. आणि मग असं वाटतं पडलाय प्रकाश सगळीकडं, जबलग भगती सकामता. पण त्यावेळेला म्हणजे त्यांनी हा मार्ग दाखवलाय, सांगितलाय. कसा असतो तर असं वाटतं की आता सिद्धी मिळाली, पण सकामता तबलग निर्फल सेव. आणि जसं योगाच्या मार्गाबद्दल सांगितलंय की अष्टसिद्धी, म्हणजे ज्यांना अधिक रस असेल त्यांनी पतंजलींच्या सूत्रामधला विभूतिपाद वाचावं, त्यामध्ये सिद्धींचं वर्णन केलंय. या सिद्धी योग्याला मिळू शकतात, पण त्या मिळणं म्हणजे देवापासून, समाधीपासून दूर जाणं असतं. ते कबीर इथं म्हणतायत, वे क्यू मिले निहकामी निज देव. तो देव निष्काम आहे. तुमची निर्फल सेवा होऊन जाईल जर तुम्ही सिद्धीच्या नादाला लागाल. इथे मला रामकृष्णांची एक गोष्ट आठवते. त्यांना त्यांच्या शिष्यानं येऊन सांगितलं, मला सिद्धी मिळाली. काय मिळाली? तो म्हणतो मी आता पाण्यावर चालू शकतो. तेव्हा रामकृष्ण त्याला म्हणाले, असं होय, म्हणजे मग तू एक आणा मिळवलायस. एक आणा नावाडे दिला की नावाडी नेऊन पोहोचवतो की पलीकडच्या तीराला, पाण्यावर चालायची काय गरज आहे. त्यांना म्हणायचं होतं सिद्धी या मायावी असतात. सिद्धीच्या नादाला लागल्यावर देव कधी मिळत नाही. तेव्हा आपण सिद्धी बाजूला करून त्या निरंजन मनानं निरंजनाकडे जायला पाहिजे. निरंजन याचा अर्थ निश्चळ आणि दिसणारी दृष्टी.
म्हणजे हे वेड्यासारखं वाटेल, पण दिसणारी याचा अर्थ आपल्या चक्षुना जे दिसतं तेच सर्व सत्य नसतं. अंतश्चक्षु ते जेव्हा उघडतात तेव्हाच तो दिसू शकतो. त्याचं वर्णन त्यांनी केलं आणि पुन्हा त्यांनी सांगितलंय, हिंदू तुरक कहू नाही नैरा. तो जो निरंजन आला आहे तो हिंदू आणि तुर्क असा फरक करत नाही. तुम्ही मोहरम करा, नाहीतर आणि पूजा करा, नमाज करा, काही करा, हजला जा, तीर्थक्षेत्राला जा, पण खऱ्या अर्थानं तुमच्या या भक्तीच्या मार्गावर जात राहा. आणि मग जाता जाता त्यांच्या परखड स्वभावाप्रमाणे सांगितलंय, बाजूच्या लोकांची पर्वा करू नका. हत्ती जेव्हा बाजारातून चालतो तेव्हा 1000 कुत्ते भुंकत असतात, हत्ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तसं तू आम्ही आपल्या मार्गावर चालत राहा. कबीर म्हटल्यावर निर्गुण भजन आठवणार नाही असं कोणी नाही. आणि कुमार गंधर्वांनी या रचना त्यांच्या अल्बम मध्ये अमर केलेल्या आहेत. आणि या सुद्धा आता आपण जरी कुमारांच्या सारखं गात नसलो तरी स्वतःशी थोडं गाऊन जर आपल्या आपल्या घरात आपल्या आपल्या खोलीत कुणी ऐकत नसताना वगैरे म्हणून पाहिले ना, तर त्यातला नाद जाणवेल. भावना उत्कट झाल्या की संगीत हमखास तिथे येतं. सुनता है गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी. आणि मग जी आवाज हो रही झिनी झिनी झिनी, आणि ते आल्यानंतर नाद बिंदू ही योग हठयोगामधली संज्ञा आहे. आणि सबघट पूर्ण गुरुरय, सूत्र तेच आहे की प्रत्येक कणाकणात तो भरून राहिलेला आहे. त्याचं हे वर्णन अलख. आणि तो जो गुरु आहे तो ज्ञानी असेल तर त्याला ते ऐकायला येतं. तृष्णा तिथं बुझाई. आणि हे नसेल तर अमृत छोडसो विषय को धावे. या जगात आपण ते अमृत सोडून विषयाकडे जात असतो, पण त्या गुरुला ते ऐकायला येत असतं. आणि गगन मंडलू में गौ भोई से दही जमाया, ही नेहमीची उपमा आहे की लोणी आम्ही खातो आणि उरलेलं जे 5 पाणी असेल ताकाचं ते इतरांच्यासाठी ठेवलंय. बिन धरती एक मंडल दिसे बिन सरोवर जो पाणी. ही अर्थात हठयोगामधली शेवटच्या स्थितीतली जी काही अवस्था आहे ती आणि दशा. आणि यातल्या ह्या ज्या टर्म्स आहेत इडा, पिंगला, सुषुम्ना, या अर्थात हिंदू तत्वज्ञानातल्या आहेत की या नाड्या आहेत. आणि सुषुम्ना, इडा आणि पिंगला, तर त्या जाग्या झाल्यानंतर मग कुंडलिनी वगैरे तो सगळा हठयोगाचा भाग आहे. कबीर हे उच्च प्रतीचे हठयोगी होते, त्यामुळे ते हे सर्व वर्णन करू शकले. आपल्याला फक्त मी याची आठवण करून दिली या सुंदर पदाची. प्रेम गली अति साकरी जामे दोन समाही. एकदा तुम्ही परमेश्वराशी एकरूप झालात की मग तिथं दोघांना जागा नाही, तुम्ही एकच होता. आणि मग त्याने म्हटलंय, अरे तू माझ्या डोळ्यामध्ये ये आणि असा काही मी तुला ठेवून घेईन की तुला कोणी नाही दिसलं पाहिजे आणि मी पण कोणाला पाहणार नाही. आणि मग तिथे काजल दिया न जाई म्हटलंय की मला काजळ नको, कारण आता तो जर माझ्या हृदयात आहे तसा डोळ्यातही आहे तर काजळ बसणार कसं, नको मला काजळ. आणि हे आपल्याला माहितीच आहे, 2.5 अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय, आपण हे मागच्या वेळी पाहिलंय. जलमे बसे कमोदिनी चंदा बसे आकाश. पण त्या कमोदिनी उमलते, आकाशात चंद्र आहे पण ती खाली कशी काय उमलते, तर ते जे प्रेम आहे ना तिच्या मनातलं ते तिला उमलायला लावतं. प्रत्यक्ष चंद्रानं खाली तलावात येण्याची गरज नाही. आणि हे जे प्रेम आहे हे बाजारात मिळत नाही. राजा प्रजाला ते कुणाला नाही, तुम्ही तुमचं मस्तक कापून अर्पण केलं तर मिळतं. त्या प्रतीचं हे प्रेम आहे, साधं सुद्धा नाही. हा जो शब्दातीत अनुभव आहे त्याचं वर्णन ते कसं करतायत पहा. मुक्या माणसाला, गुंगा, त्याला जर तुम्ही साखर दिली तर तो काय करतो, गुंगा गुड खाय के कहे कौन मुख स्वाद. तो सांगू शकत नाही की तो स्वाद कसा आहे त्या गुळाचा. तो मुका माणूस तोच त्याची पहिचान आहे. मग इथं आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं ते आठवतंय की मी कसं वर्णन करू. तुकारामही काही वेळा ते म्हणतात, मी वर्णन कसं करू तुझं, कारण मी पाहतो डोळ्यांनी आणि वर्णन करतो जिभेनी. मग जिभेनं वर्णन करताना
आपल्याला माहितीये स्वानुभव नाही मग जिभेचा, तो अनुभव आहे डोळ्यांचा, दृष्टीचा, म्हणजे सेकंड हँड झाला की नाही. जर जिभेला दृष्टी असती किंवा दृष्टीला जीभ असती तर तो फर्स्ट हँड झाला असता. त्यामुळं तो वर्णन करणं अशक्य आहे. ते इथं त्यांनी मुक्याचं उदाहरण घेऊन सांगितलंय की मुक्या माणसाला साखर दिल्यावर हसतो तो नुसता, कारण सांगू शकत नाही खाई और मुस्काय, म्हणजे त्याचं हास्य हे त्याचं सांगणं आहे की छान आहे, गोड आहे साखर. याशिवाय तुम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. प्रेमाची कहाणी अकथ आहे, कारण तो जो आहे, जो ज्याच्यावर हे प्रेम आहे, त्याला माथा नाही नाही रूप अरूप. फुलाचा वास आपण घेतो, आपल्या हातात फुल असतं, वास असतो का? वास नाही पकडत आपण, वास नाकाला येतो, पण फुलामधून वास वेगळाही करू शकत नाही. त्या वासासारखा तो परमेश्वर आहे. आणि पुन्हा पुन्हा ते सांगतात, एकही खाक घडे सब भांडे एकही सृजनहारा. हे सगळे घट आहेत एकाच मातीचे बनलेले. त्याला आणखीही दिलेत त्यांनी उपमा, त्या पुढे बघूया. इथं त्यांनी पुन्हा अलख निरंजन हा उकार केलेला आहे की कथ्यो न जाई, सकल अतीत घट सगळ्या घटांच्या मध्ये आहे. दृष्टी अदृष्टी हे सगळं वर्णन अर्थात आपल्याला उपनिषदामध्ये मिळतं की जो डोळ्यानं दिसत नाही पण ज्याच्यामुळं डोळे पाहण्याचं काम करतात, त्या पद्धतीचं हे वर्णन आहे. आणि पुन्हा पुन्हा तो म्हणतो कथ्यो नाही जाई, सांगणं अवघड आहे. जो उपजय नाही बिनसे, निर्माण होत नाही विनष्ट होत नाही, अशाच वर्णन अलख निरंजनाचं मी कसं करणार. आणि कुमार गंधर्वांनी अमर केलेली आणखी एक रचना, हंस हा भारतीय परंपरेमध्ये कोहम सोहम सो, यामुळं हंस हा जीव मानलेला आहे. आणि या पदामध्ये म्हटल्याप्रमाणे हंस अकेला उड जाएगा, बरोबर कोणी जाणार नाहीये. कसा तर जैसे पात गिरे तरुवरसे, झाडावरून पान पडावं आणि मिलना बहुत दुहेला, एकदा पडलेलं पान पुन्हा त्या झाडाकडे जात नाही. कुठं जाईल सांगता येत नाही. पवन का रेला, जिथं घेऊन जाईल तिथं. जब होवे उमर पुरी, वय संपलं की वरून हुकूम येतो हुजुरी, आणि यमके मजबूत दूत येतात आणि हा हंस एकटा निघून जातो. गुरु की करणी गुरु जाएगा, चेले की करणी चेला. तिथं गुरुचाही काही फायदा होईल असं नाहीये. तो हंस जाणार, तो जाणारच. फक्त त्या हंसाचा जो शुभ्र रंग आहे, तो शुभ्र रंग तसाच्या तसा राहणार आहे का तेवढं पहा. हे पुढच्या 2 पदात सांगितलंय. झिनी झिनी बीनीच दरिया, जशराजांनी पण ही म्हटलेली आहे की हे आपलं जीवन म्हणजे एक चादर विणली आहे परमेश्वरानं. विणकर कबीरानं हे वर्णन केलंय. अतिशय झिनी म्हणजे इथं नुसती तलम नव्हे तर झिरझिरीत अशा प्रकारची ही चादर आहे. याची तार काऊन तारसे माहित नाही. इडा पिंगला हे ताणे बाणे आहेत तिचे. सुषुम्ना ही एक तार आहे. आणि चरखा जो आहे तो 8 कमल, आपल्याला माहिती आहे अष्टचक्र आहेत, पंचतत्व आणि त्रिगुण गुणतिनी, हे सर्व हठयोग भारतीय तत्वज्ञानातलं ते घालून त्यांनी सांगितलंय. जीवनाची ही झिरझिरीत चादर, ही झिरझिरीत म्हणायचं कारण की पलीकडचं दिसत नाही नीट. तो आहे कुठेतरी परमेश्वर पण दिसत नाही. आणि ही चादर विणायला या साईला मास 10 लागे, 10 महिने लागतात, पण ठोक ठोक करतो ती विणतो. सुर नर मुनी यांनी ती ओढलेली आहे. ओढलेली म्हणजे पांघरलेली आहे. आणि त्यांनी काही जणांनी ती मैली केली आहे. दास कबीर जतन करी ओढी, जो की त्यो धर दिनीच्या दरिया. कबीर म्हणतो मी मात्र माझी चादर तशीच्या तशी ठेवली आहे. काही जण ती अस्वच्छ करत असतील. म्हणजे मग अशी जे हंसाच्या बाबतीत की हा हंस शुभ्र राहून जाईल का त्याच्यावर त्या शुभ्रतेवर डाग पडतील. ही चादर जी देवानं निर्माण करून दिली आहे आपल्याला, लागा चुनरी में दाग पद आपण ऐकलं असेल, तर या चुनरीमध्ये आपण दाग लावतो का?
म्हणजे आपण इथं ती घेऊन आलेलो आहोत या जगामध्ये. परत जाताना आपली ही चादर स्वच्छ राहते का आपण तिच्यावर डाग पाडतो, याचा विचार करा असं कबीर सुचवतायत. हे मधुरा भक्ती मधल्या मिलनाचं एक चित्र आहे. यामध्ये विचार वेगळा नाहीये म्हणून मी थोडीशी जलद गतीनं ती दाखवते, आपल्याला आठवण करून देते म्हणा, की दुल्हनी गावहू मंगलचार, मंगलाचरण करा तुम्ही, कारण राजा राम भरता आलेला आहे आणि पंचतत्व वारातीसाठी आलेले आहेत. आणि या सर्वामध्ये शरीर सरोवराची वेदी झालेली आहे. ब्रह्मा वेद उच्चार. जेव्हा या जीवात्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं तेव्हा हे सर्व घटक तिथं असणार. हे हम ब्याही चले आहेत, कारण आमचं हे मिलन साध्या सुध्याशी नाहीये, अविनाशी अशा पुरुषोत्तमाशी आहे. म्हणून हे सगळं आध्यात्मिक अशा प्रकारचं साहचर्य इथं निर्माण झालंय. आणि असं जर सासर असेल, असा जर नवरा पुरुष अविनाशी असेल, तर नैहरवा हमका न भावे, कशाला मग माहेर आवडेल? ती साईची नगरी तीच छान आहे, परमाती सुंदर आहे, जिथं गेल्यावर कोणी परत येत नाही. अशा प्रकारची ही मधुरा भक्ती. आपल्याला माहितीच आहे, वरिले सावळे परब्रह्म, ते सावळ्या परब्रह्माशी विवाह झालेला आहे. आणि त्यासाठी ते म्हणतात, ज्योतिका रायने फार सुंदर गायले, हे घुंगट के पटखोल तो हे पिया मिलेंगे. हा घुंगट हा सुद्धा अडसर आहे या मिलनामध्ये. आणि पुन्हा तेच तत्व आहे, सर्व घटामध्ये तो साई आहे. तेव्हा कडू वचन बोलून तू त्याला दुखावू नको. दुसऱ्याला जेव्हा तू दुखावतोस तेव्हा त्या साईलाच नाही का दुखवत? तेव्हा तू कडू वचन बोलू नको. तुझ्या धनाचा यौवनाचा गर्व करू नको, कारण झुठा इनका मोल. त्याने त्या कुंभाराच्या मातीसारखं सांगितलंच आहे, हे सगळं झूठ आहे, क्षणिक आहे, नश्वर आहे. आणि कधी नव्हे ते तुला यतनसे रंग महल में पिया पायो अनमोल. एवढा अनमोल असा पिया हा परमेश्वर तुला जर मिळालाय, तर सुने मंदिर दिया जला के, दिवा जळतोय तर आसन से मत डोल. हे जे कडू वचन किंवा गर्व, यातून तुझ्या आसनामधून तू हलू नको. एकरूप होऊन जा त्या सावळ्या परब्रह्माशी. असं जर तुला जमलं तर अनहद बाजत ढोल, मग तो अनाहत नाद तुला ऐकायला येईल. ती समाधी स्थिती मिळेल, त्या परमेश्वराशी मिलन होऊ शकेल. तोच भाव इथं आहे, काही फारसं वेगळं नाहीये. प्रीतम पाये, त्याचा आनंद त्यांनी वर्णन केलाय. फक्त सुरुवात वेगळी आहे की फार दिवस मी वाट बघत होते आणि आता ते मिळाले. शेवटच्या 3 ओळीमध्ये बहुत दिननके बिछुरे. फरक एवढाच की कुठल्या तरी पुण्याईनं आज तो प्रीतम माझ्या घरी आलेला आहे. आणि विरहानंतरचं मिलन हे साध्या मिलनापेक्षा अधिकच मौल्यवान आणि तृप्ती देणारं असतं. म्हणजे उन्हातून सावलीत गेल्यावरचं समाधान आणि आधीच नुसतंच सावलीत बसल्याचं समाधान, यात फरक आहे ना. आणि मग हळूहळू या कबीराची तपश्चर्या जणू काही सफल व्हायला लागली. ही सगळी आपण जी पदं पाहिली त्याच्यासारखी आणखी खूपच आहेत. म्हणजे मला निवडताना असं वाटलं की कसं काय निवडायचं, सगळेच हिरे आहेत. पण हा जो दोहा आहे, यातली भावना किती गहन गंभीर आणि गोड आहे बघा. कबीर बादल प्रेम का हम पर बरसाई. अहो माझ्यावर तो बादल बरसला आणि इतकं त्यानं समाधान दिलं. अंतरी भीगी आत्मा हरी भई बनराई. माझ्या मनातला बगीचा सगळा फुलून गेला आणि तृप्त तृप्त जणू काही धरणी ग्रीष्मानं तापलेली होती, तिच्यावर जणू तो बरसातीचा आनंदाचा अशा प्रकारचा वर्षाव झालेला आहे. अंतरी भीगी आत्मा हरी भई बनराई.
आणि मग अशा वेळेला आत्म अनुभव जब भयो तब नाही हर्ष विषाद, कुठली भावनाच राहिली नाहीये, ना आनंद ना दुःख. जसं त्रिगुणांच्या पलीकडं तसं सर्व भाव भावनांच्या पलीकडं त्याचं वर्णन त्याने सुंदर केलंय. चित्रा दीप सम हबाई रहे, त्याची करी वादविवाद सोडाच, काहीच शब्द नाहीयेत तिथं. आणि निर्वात चित्रातला दिवा कसा दिसतो तसा इथं चित्रातला म्हटलंय. गीतेमध्ये जे वर्णन आहे आपल्याला माहिती आहे, यथा दीपो निवात असतो, तो ज्योत ती हलत नाही, वारा नसलेल्या ठिकाणी जळणारा दीप. कबीरांनी तो चित्रातला दिवा म्हटलंय. ही शांती, ही निर्वातता हा अध्यात्मातला शेवटचा टप्पा आहे. त्याचं वर्णन कबीर अतिशय वेगवेगळ्या प्रतिमानांच्या साह्यानं करतात. जल में कुंभ है, कुंभ में जल है. पाण्यात कुंभ ठेवलाय. आता त्या पाण्यात कुंभ आहे, पण त्या कुंभातही पाणी आहे, बाहेर आत दोन्हीकडे पाणी आहे. समजा तो कुंभ फोडला तर काय झालं, तर ते आतलं पाणी बाहेर झालं, म्हणजे पाण्यात पाणी मिसळून घेतलं. हे तब बुजई ज्ञान, ज्ञानी माणसाला हे समजतं. दुसऱ्या ठिकाणी त्यांनी उपमा दिली आहे की मिठाची बावली समुद्रात फेकल्यावर तिचं अस्तित्व राहील का, किंवा सोन्याचा दागिना केला तर त्या दागिन्यामध्ये सोनं आहे, पण तो जो सोन्याचा गोळा होता तो त्यात नाही आहे. किंवा पुढची उपमा, पाण्याचं बर्फ झालं किंवा हे गया विलाई, पाण्याचं बर्फ झालं, बर्फाचं पुन्हा पाणी झालं किंवा वाफ झाली. मूळचं तत्व तेच आहे. जो कुछता सोई भया, मी ज्यातून आलो तेच आता मी झालोय. आता काय मी कह्या न जाई, मी काही बोलू शकत नाही. आता एकच मी सांगतो, सब अंधियारा मिटी गया जब दीपक देख्या माही. सगळा अंधार नष्ट झाला, दिवा दिसलाय मला आता. हे कुणाला कळेल, राम रसाईन जिनी जिनी चाखे, ज्यांना रामरसाचा अनुभव आहे चाखल्याचा त्यांनाच हे कळेल. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय, चांगदेवांची गोष्ट आठवेल, कच्च मडक हा शब्द त्यांनी वापरला होता. पाका कलश कुमार का बहुईन चढई चाकी. आता ते म्हणतात माझा हा जो कलश आहे हा पक्का आहे कुंभाराचा, आता मला पुन्हा चक्रावर घालायची गरज नाहीये, भाजून झालेला आहे तो. ही परिपक्वता आलेली आहे. सर्व उत्कट आणि श्रेष्ठ कवी एकच गोष्ट सांगतात आपल्याला. लिअरच्या नाटकातलं वाक्य आठवत असेल, राईपनेस इज ऑल. परिपक्वता हेच असतं सार सर्वस्व. आणखी उपमा दिल्यात, मानस सरोवर सुभर जल हंसा केली कराही. हंस जसा मानस सरोवरामध्ये क्रीडा करतो, मोती चुगे, मोती घेतो आणि उडी आणत न जाही. जिनी पाया तिनी सुग गया रसना लागी स्वादी रतन निराला पाया. रत्न मिळालं, रसनेला एक स्वाद मिळाला, या हंसासारखी अवस्था आहे. आणि तुकाराम जे म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तसं कबीर म्हणतात, कहे कबीर कोऊ संग न साथ जलथल में राखे रघुनाथ. तेव्हा ही भावना एकच आहे की मी सर्वत्र तुला पाहतो, आणि त्याला पाहताना हरीने रंग दिया कभी ना होय कुरंग. हा हरी जो रंग देतो त्याचा कुरंग कधीच होत नाही, तो वाढतच जातो, दिन दिन और चढे. आणि जो दर्शन देखा चाहिए तो दर्पण मंजत रहिये, हे फार महत्वाचं आहे. त्याला पाहायचं असेल तर आपल्या मनाचा आरसा स्वच्छ करा, आणि त्या स्वच्छ आरशात त्याचं दर्शन होईल. सगळे हीच अनुभूती पुन्हा सांगितलं. हेरत हे सखी, फारच सुंदर अशा प्रकारचं हे पद आहे. अरे सखी मी हेरत किती शोधत होते, आणि शोधता शोधता कबीर हिराईनीच हरवून गेले. आणि काय झालं, बूंद समाणी समद मे, समद समाया बूंद मे. बीजामध्ये वृक्ष, वृक्षामध्ये बीज, थेंबामध्ये समुद्र, समुद्रामध्ये थेंब. ही जी एकरूपता आहे
तसं झालं आणि मीच हरवून गेले असं कबीर म्हणतात. हा जो अद्वैताचा सूत्रभाव आहे तो इथं वर्णन केलाय त्यांनी. आणि मग त्या तेजाचं वर्णन केलंय. म्हणजे जसं गीतेमध्ये वर्णन आहे विश्वरूप दर्शनाच्या वेळेला अनंत सूर्य एकत्र आल्याप्रमाणे, तसंच इथं म्हटलंय कबीर तेज अनंत का मानव उगी सूरज श्रेणी. सूर्यांची श्रेणी जणू काही उभी राहिली. बिनचंदा उजियारी. सूर्याचं तेज दाहक असतं, पण चंद्रा वाचूनच हे चांदणच आहे. आणि जिकडं तिकडं हंसा नजर परी. हंस दिसतायत मला पाण्यामध्ये, तरंग तरंगिणी असं. म्हणजे तरंग आणि जल हे जसं एकरूप आहेत. तरंगात पाणी आहे, पाण्यात तरंग आहे, त्याचप्रमाणे सगळीकडे मला हंस दिसतायत. असा मी एकरूप झालेलो आहे त्या परमेश्वराशी. आता कबीरांच्या बद्दल असं सांगितलं जातं की त्यांच्या मरणानंतर हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या मध्ये भांडणं लागली की मृतदेहाचा ताबा कुणी घ्यायचा. आपल्याला माहितीये नेहमीप्रमाणे पुन्हा पुन्हा जे सांगितलं जातं की जिवंत असताना जे मोल नसतं ते मेल्यानंतर येतं. तर मरणानंतर दिसलं असं, कारण भांडणं चालू असताना एका शिष्यानं असं म्हटलंय की चादर बाजूला केल्यावर दिसलं की अर्ध्या देहाची तुळशी पत्र होती आणि अर्ध्या देहाचा सब्जा. हा काही चमत्कार वगैरे नसणार आहे. थोडक्यात त्या हे लिहिणाऱ्या शिष्याला त्यानं ते काव्यात्म रीतीनं सांगितलंय ते हे वास्तव असं असणार आहे की त्या हिंदू आणि मुसलमान त्यांना सुबुद्धी झाली आणि त्यांनी जाणून घेतलं की कबीर आपले दोघांचेही होते. आणि हा मुक्तीचा शेवटचा टप्पा. कबीर म्हणतात पिंजर प्रेम प्रकाशिया अंतरी भया उजास. पिंजर म्हणजे हे शरीर, पिंजरा ज्याला म्हणतो आपण. तिथं प्रेमाचा प्रकाश पसरला, अंतरंगामध्ये उजाळा झाला आणि माझ्या तोंडामध्ये कस्तुरीचा वास घमघमला. महमही वाणी फुटी बास. तो वास दरवळला वाणीमध्ये सुद्धा. आणि हे अगदी तुकारामांच्या सारखं आहे की ते जसं म्हणतात धवळले जगदाकार अंधार तो निरसला. अंधार सगळा मिटून गेला आणि सगळं जग शुभ्र धवल होऊन गेलं. आणि ते जसं त्यांनी म्हटलंय हमन मरे मरी है संसारा. आणि मी जो तो जॉन डन कवी सांगितला तोही म्हणतो डेथ दाऊ शॅल्ट डाय. अशा ठिकाणी मरण मरून जात. हमन मरे मरी है संसारा. ते म्हणतात सगळं जग मरून गेल्यासारखं झालं. मिला हमही को जियावन हारा. मरण माझं मरून गेलं, मला अमर केलं. कबीर, तुकाराम आणि आणखी त्यांच्यासारखे ज्याला इंग्लिशमध्ये रिअलाइज्ड असं म्हणतो, ज्यांना मुक्तीचा अनुभव आलाय असे हे सर्व संत. तर त्यांची ही जी सगळी वर्णनं आहेत आकाशातलं काहीतरी आहे, हे काही ही काय खरं नव्हे असं वाटू शकतं. वाटायला काही हरकत नाही. वाटण्याच्या जीवनातल्या ज्या वाटणं असतं, भावना असतात, त्यांच्या ज्याला आपण इव्होल्युशन किंवा उत्क्रांती म्हणू, त्यातले हे टप्पे असतात. त्यामुळं हे सगळं जरी पाय इन द स्काय वाटलं तरी ज्या अर्थी जगाच्या एका कोपऱ्यात आणि तिसऱ्या कोपऱ्यात एकच गोष्ट जर सांगितली जात असेल तर ती अनुभूतीची गोष्ट आहे. आणि ही अत्यंत वैयक्तिक अनुभूती आहे असं हे संत बजावून सांगतात. आणि त्यामुळं आपण गुरु म्हणून निवडताना विशेषतः कुणी बाबानं दिलेल्या अंगठ्या घालणारे तरुण पाहिल्यावर मला हे फार वाटतं की हे असलं ढोंग वगैरे मध्ये या तरुणांनी पडू नये. त्यांना सावध केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे असं वाटतं. पण ही जी गोष्ट कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे वर्णन करतात ती सत्यच आहे. पण तो जो मार्ग आहे तो मार्ग मात्र कठीण आहे. आणि सहजासहजी एखादं जर आपल्याला म्हणेल की मी तुझी कुंडलिनी जागृत करतो तर ते मूर्खपणाचं आहे, हे जरा जाणून घ्यावं
असं मला वाटतं. आणि हे वाटण्याचं कारण म्हणजे वर्तमानपत्रात येणाऱ्या बाबाबुवांच्या बातम्या. तर त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण कबीर, तुकाराम अशा लोकांच्या नादी लागलेलं बरं. कारण ते आपल्याला कधी धोका देत नाहीत, अंतर देत नाहीत, ढोंग दाखवत नाहीत, उलट आपल्याला सत्याचं दर्शन घडवतात. आणि असा सत्याचं दर्शन घडवणाऱ्या एका महान संत कवीच्या दर्शनाचा किंवा दर्शनाच्या कणाचं दर्शन घडवण्याचा सुयोग मला लाभला. कारण आपण सर्वांनी ऐकण्याची माझ्यावर कृपा केली म्हणून. त्यामुळे आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.